विठ्ठल जासी. सो दोन्ही टीम्स तुल्यबल आहेत. दोन्ही टीम्सचा खेळ आपण आजच्या रात्रीमध्ये अप्रतिम पाहिलाय. हाय व्होल्टेज सामने, क्लोज एन्काउंटर्स. आणि आता या क्लोज एन्काउंटर मध्ये ही मॅच तितकीच चित्तथरारक पाहायला मिळेल का? पाहूया आपण या 3 षटकांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल. कसं पाहताय देवडाकी सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये? स्पर्धा जर का आपण पाहिली तर पहिलं पर्व आणि असं भासत नाहीये बिलकुल की पहिल्यांदा आयोजकांनी हा एक प्रयत्न केलाय. अगदी आपण पाहिलं सुसज्ज, नीटनेटकं, सुव्यवस्थित एक क्रीडांगण, उत्कृष्ट न्यूट्रल विकेट, जितकी फलंदाजांना तितकीच गोलंदाजांना, प्रॉपर फ्लड लाईट्स, त्याचबरोबर उत्कृष्ट अशा हा भव्य दिव्य शामियाना, हे व्यासपीठ. अगदी टेक्निकल टीमचा विचार केला तर 24 लाईव्ह इव्हेंट, संपूर्ण ही ब्रॉडकास्टिंग टीम, अगदी प्रोफेशनल असे समालोचक काल आणि आज आपण पाहिले, निवेदक, सूत्रसंचालक, त्याचबरोबर आमचे गुणलेखक. पंचांचा उल्लेख करायचा झाला तर प्रतिभावंत, अगदी ऑफिशियल आमचे पंच. स्पर्धेमध्ये क्रिकेट आणि खेळाडूंना जे जे काही हवं आहे ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत तुमचा आजचा अनुभव तुम्हाला काय सांगता येईल? सगळ्यात अगोदर एक स्पर्धा यशस्वी पार करण्या अगोदर जर स्पर्धा भरवायची ना नितेश सर, तर त्या अगोदर किमान 1 महिना अगोदर त्या स्पर्धेचं सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं, आर्थिक नियोजन करावं लागतं. तदनंतर सेकंड पार्ट आला क्रीडांगण, आणि त्या क्रीडांगणाला सुसज्ज बनवण्याचं काम, आणि त्यानंतर टीम एकत्रित करणं आणि खेळ सुरू करणं, या सगळ्या गोष्टींची पूर्तता आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. गेम ऑन. पहिला बॉल, पहिला बॉल फुलरचा बॉल होता, प्रॉपर यॉर्कर. या ठिकाणी चेंडू अटेम्प्ट केला होता. गोलंदाजाचं कौतुक करेन, किंबहुना सल्यूट करेन. इतक्या हाय प्रेशर आता मॅच मध्ये पहिलाच बॉल प्रॉपर एक्झिक्यूट यॉर्कर पाहायला मिळाला. समोर तितकाच ताकदीचा खेळाडू साईश मात्रे हा खेळाडू पाहतोय. ओव्हर पिच बॉल, लॉफ केला बॉलला, स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. एका टप्प्याने चेंडू पार आलाय, मात्र हा चौकार. पहिला चेंडू डॉट, आणि त्यानंतर आलेला हा चौकार. अवघ्या 3 षटकांची मॅच, त्यामुळं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि त्या षटकामध्ये आक्रमण करण्याचे मनसुबे दाखवलेत. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं डॉट बॉल, त्यानंतर चौकार, आणि पुढच्याच चेंडूवर आलाय हा मात्र मोठा फटका, ऑन साइडला धमाका, षटकार. ते अप्रतिम संगीत आपण ऐकलं, तर टायटल सॉन्ग या स्पर्धेचं षटकार पाहायला मिळाला. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल आहे, बॅट टर्न झाली हातामध्ये, इनसाइड आउटचा फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या मागे येतोय. 2 धावा घेऊन जातील दोन्ही खेळाडू. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी. खऱ्या अर्थानं खुश नसतील, परंतु मागच्या चेंडूवर जी एफर्ट झाली ना, त्यानं ओवले संघ खुश नसेल, कारण हा चेंडू तुम्हाला किमान अडकवण्याचा जरी प्रयत्न जर केला असता, आणखीन काही धावा वाचले असता, परंतु हरकत नाही. इथून मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. षटकार, त्यानंतर आणखीन 2 धावा. हो, चांगला बॉल यॉर्कर अटेम्प्ट केला जातो, आपण पाहतोय, आणि याला प्रत्युत्तर नव्हतं. सेन्सेबल क्रिकेट, चांगला बॉल, त्याला सन्मान दिला. खराब बॉलवर आता मात्र हात खोलले गेले होते. साईशच्या माध्यमातून धावसंख्या पाहतो आपण 13 धावसंख्या. षटकार, चौकार, दुहेरी आणि एक सिंगल, एक डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा. पहिल्यांदा जयदीप बंटी, आज खेळावं लागेल बंटीला. मागच्या 2 मॅच मध्ये भोपलाही फोडला नाही, त्यामुळे बंटीला खेळावं लागेल. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता. मनामध्ये कदाचित सिंगल घेण्याचे मनसुबे होते. रेफर केलंय पंचांच्या माध्यमातून. अंपायर्स रिव्ह्यू आहे का हा? येस, अंपायर्स रिव्ह्यू आहे. हाईट चेक केली जाणार.
ओव्हर द वेस्ट असला तर बीमर घोषित केला जाईल आणि बिलो द वेस्ट कमरेच्या खाली असला तर लीगल डिलिव्हरी. उच्च न्यायपालिकेमध्ये हा निर्णय पाठवला जातोय. हायकोर्टामध्ये निर्णयाचा आता मात्र सुनावणी केली जाणार. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून तब्बल लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय येईलच आपल्यापर्यंत. अतिशय चांगली स्पर्धा. सरपंच चषक 2025. इट्स अ नो बॉल. बीमर बराच वरती आहे, जवळपास चेस्टच्या आसपास बॉल आहे. येस, इट्स अ बीमर. फ्रंट फुटला पॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपर खेळाडू होते. बंटी नाराज असेल स्वतःवर. बंटीनं एक गोष्ट क्लिअर झाली होती, बॉडी लँग्वेजने सिंगल घ्यायचं होतं नितेश सर त्यांना, ही गोष्ट क्लिअर होती आणि एक्सेप्टेशन नव्हतं. फ्री हिट. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट फटका खेचला होता. फ्री हिट वर जास्त काही डॅमेज झाले नाही, किंबहुना एकही धाव आली नाही आणि इथं मात्र ड्रॅमॅटिक हे षटक पाहायला मिळतो. ड्रामा पाहायला मिळाला. सगळं काही घडलं. फ्री हिट सुद्धा आली, चौकार षटकार, फक्त विकेट सोडून सगळं काय आलं आणि 3 षटकांची मॅच. त्यामधलं पहिलं षटक संपुष्टात. धावसंख्या पाहतोय बिनबाद 14 धावा जासई संघाच्या. शेवटचे 12 चेंडू असतील आता आणि या 12 चेंडू मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार, कारण मध्यरात्रीचा सुमार आहे. वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळतोय, हलकीशी झुलूक पाहायला मिळतोय. थंडी जाणवत जरी नसेल ना तरी आपल्या कानाला हात लावा तुम्ही, ते आता मात्र थंड झालेले असतील पहा. बरेच जणांनी हात लगेच लावले पहा आणि तुम्हाला पाहायला मिळेल. कधी कधी आपण 3 प्रकार आहेत नितेश सर. पहिला प्रकार सांगतोय, आपण मॅच मध्ये एवढे दंगून गेलो असतो ना, समजत नाही आपल्याला, कोणाचा फोन येऊन गेला किंवा थंडी वाजते. दुसरा प्रकार हा आहे, आपण फक्त आणि फक्त एन्जॉय करत असतो मॅच, त्यामुळे जाणवत आहे. तिसरा प्रकार सगळ्यांनाच माहिती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जी एन्जॉयमेंट असते. एकदा ते पेट्रोल गेलं की थंडी काय आणि पाऊस काय काही न देणंच नसतं. त्यामुळं आपण कदाचित तिसऱ्या प्रकारमध्ये मोडत नाही. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. परम आहे त्या ठिकाणी, टिपला जातोय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा मासा गळा. साईश मात्रे संख्येवर पहिला आदरा बसला जातोय. आज या स्पर्धेची चर्चा नक्कीच केली जाणार. दमदार आयोजक आमचे रवींद्र दादा तांडेल आणि त्यांच्या समवेत सूरज दादा तांडेल यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो मयूर ऑन स्ट्राईक. खराब बॉल आहे, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि इथे मात्र दुसरा चेंडू, दुसरे विकेट्स. आल्या पावली माघारी. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ही संपत्ती आहे आमच्या दादांनी कमवलेल्या. अर्थातच सन्माननीय अरविंद दादा तांडेल माजी सरपंच आपण पाहतोय. आज त्यांच्या कामाचा आढावा आपण जर घेतला आणि करून दाखवलं, बोलून नाही तर करून दाखवतो आम्ही आणि म्हणूनच जनतेने पुन्हा एकदा पसंती दिली त्यांनाच. अर्थातच त्यांच्या सौभाग्य होती तुम्हा आमच्या सर्वांच्याच परिचयाचा. अर्थातच अनिताताई अरविंद तांडेल आज थेट सरपंच म्हणून विराजमान आहेत.
त्यांच्या कामाचा बोलबाला हॅट्रिकची संधीचं सोनं केलंय आणि इथे मात्र पाहतो आपण आजच्या रजनीची ही पहिली हॅट्रिक्स. आणखीन एक खेळाडू आल्या पावली माघारी. ट्रेन असं म्हणावं लागेल. आल्या पावली लगेच तू चल मै आया. एका बाजूनं आहे खेळाडू स्ट्राईक एंडला जयदीप, परंतु त्याच्या समोर जो खेळाडू येतोय तो थांबायलाच तयार नाही. त्याचं कारण ताकदीची गोलंदाजी. कौतुक करेन. आणि या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक आहे. कालच्या दिवसामध्ये संदीप पाटील सोनारीचा सुपुत्र आपण पाहतोय पप्पू, त्यानं पहिली हॅट्रिक नोंदवली होती. आणि आज इथे मात्र आपण पाहतोय शक्ती उवलेगावचा सुपुत्र, त्याच्या नावावर विकेट्स हॅट्रिकचा आणखीन एक रेकॉर्ड होल्ड झालेला आहे. हे क्रिकेट आहे आणि अप्रतिम स्पर्धा. चर्चा नक्कीच या षटकानंतर केली जाणार. आज व्यवस्थापक सुद्धा आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ करड आणि त्यांच्या समेतच बरेचसे. इनसाइड आउट फटका खेचलाय, फक्त इनफिल्डला क्लिअर केलंय, सर्कलच्या बाहेर चेंडूला पाठवलाय आणि चेंडू जातो दणदण करत मैदानाच्या बाहेर चौका. आल्या मात्र चौकार पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाज भूषण म्हात्रे या खेळाडूच्या माध्यमातून कित्येक वेळा पाहिलंय ओपनिंग करताना, कित्येक वेळा पाहिलं वन डाऊन साठी. आज प्रमोट केलं होतं मयूरला, कारण पहिली मॅच त्याच खेळाडूने जिंकवले होते. किंबहुना मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 मोठे फटके खेचले होते. त्यामुळं आपली जागा सॅक्रिफाईस करून प्रमोट केलं होतं, परंतु त्यानं सुद्धा नाराज केलं. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पदोत आले ते अजिबात पाहायला मिळालं नाही. फोनमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टी जर नसल्या तर कठीण काळाला सामोरं जावं लागतं. तेच पाहायला मिळालं. त्या क्रीडांगणावर आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर, स्थगित, थांबलेली, स्तब्ध 18 धावा. यावेळी मात्र ऑन साईडला मोठा धमाका पाहतोय, परंतु बॉल हवेमध्ये जास्त, उंची जास्त, लांबी कमी. आणखीन एक खेळाडू इथे मात्र षटक क्रमांक 2 संपुष्टात. 4 धावसंख्या देऊन तब्बल 4 विकेट्स. शक्ती गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. आई गोलंदाजी केली पहा. डू ऑर डाय मॅच सगळ्या आहेत, ती मात्र शंका नाही. परंतु ही मॅच जिंकलात ना तर किमान एका बक्षीस पात्र ठरू शकाल. त्यामुळे ही जी मॅच आहे ना ती आता ट्रॉफीसाठी आहे. मागच्या 2 मॅच अर्थातच बक्षीस पात्र होण्यासाठी खेळला होत्या, परंतु ही मॅच जिंकाल ना तर नक्कीच किमान एका बक्षीस पात्र ठराल. त्यामुळे आता ही मॅच चुरशीची पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय 40+ मास्टरचे अप्रतिम खेळाडू. बॉसवर मात्र हल्ला चढवला. गॅप मध्ये बॉल एका टप्प्यानं जाईल सीमारेषा पार. आलाय मात्र इथं बंटीच्या बॅट मधून या रजनीचा पहिला चौकार. हातामध्ये चेंडू, ओव्हर पिच बॉल. तिथे मात्र आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये अडवला. काय फिटनेस आहे फुलातून, अप्रतिम. या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण कौतुक करण या ठिकाणी दादांचं. संजू दादा आपण पाहतोय
बॉस या नावानं आजच्या रजनीमध्ये अप्रतिम गोलंदाजी, मगाशी डेलिकेट सुद्धा दादांना मॅन ऑफ द मॅच केली होती आणि त्यांची दिदी सुद्धा अजूनही आहे पहा. ओव्हर पिच बॉल, हेलिकॉप्टर हलकासा उडला आणि तो मैदानामध्ये लँड करावा. ओ नाही नाही नाही, इथे मात्र झेल सुटला जातोय. जणू का जाळ्यामध्ये तळ्यात आपण पाग मारल्यावर ना जिताडा कशी फाडून निघतो तशा प्रकारची जंप पाहायला मिळेल चेंडूची. आणि इथे मात्र ही चुकी आता कुठेतरी भोगावी लागेल की काय. बंटी सारखा खेळाडू धावसंख्या पाहतो आपण 24 धावा. चेंडू अजूनही आपण विचार करतो 3 आहेत. बंटी सारखा खेळाडू मी जीवनदान जर दिलात ना तर तो सोडणार नाहीये. त्याला माहिती आता हे जे पुढचे काही चेंडू आहेत ना ते माझ्यासाठी सगळे फ्री हिट आहेत. त्यामुळे आता प्रत्येक चेंडूवर बंटी अटॅक करेल त्यात तीड मात्र शंका नाही आणि करावंच लागेल. शेवटचे 3 चेंडू आहेत या पूर्वार्धामधले आपण पाहतोय. स्लोवर बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. यावेळी मात्र अजित मोंगाजीने एग्रेशन दाखवलंय. परम आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र आपण पाहतोय बंटी झेलबाद. यापासून कौतुक करते कारण हलक्यात घेऊ नका आमच्या संजय दादाला. मिस्टर बॉस नावाने बॉस नाही तर कामाने सुद्धा बॉस आहेत. समोर एकदा जेल सोडलं काय फरक पडतोय. त्याच खेळाडूला पुन्हा एकदा संधी दिली आणि तिथून मात्र परमने अग्रेशन सुद्धा दाखवले. आता मात्र विकेट्स क्रमांक आपण पाहिलं 5वा खेळाडू बाद झालाय. 5 खेळाडू बाद झाले. धावसंख्या पाहतोय आपण धावपटलावर अवघ्या 24. अजूनही विचार काय आपण तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करायचा आहे. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकेडला कुणाल आहे. कुणाल आहे एक अष्टपैलू खेळाडू. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो खेळाडू. एक मोठा फटका येणार का कुणाल. लफ केला बॉलला. इथे मात्र पहा काय फिल्डिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि आणखीन एक खेळाडू धावबाद. पाच 6 आयोजक फक्त स्टेजवर असतात परंतु इथून स्टेज अगदी गजबजून भरलेला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटनं फटका सजवला. 2 इज द कॉल. दुसरी धाव घेण्यासाठी पुन्हा वळलेत. रनिंग चांगली आहे आणि इथे मात्र 2 धावसंख्या घेऊन जातील. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिला इनिंगचा खेळ संपुष्टात. धावसंख्या पाहतोय जासई संघाची ओवळेच्या विरुद्ध खेळताना 18 चेंडू मध्ये बनवल्यात 26 धावा आणि आता 18 मध्ये कंपल्सरी चेस. ओवळे संघ 27 बनवल्यात तर बक्षीस पात्र ठराल. जर बनवलात नाहीये तर मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. हे शाश्वत सत्य आहे. क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा पाहतो. स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषक 2025 रजनी स्पर्धा पहिलं वर्ष आहे परंतु पहिल्या वर्षामध्ये हे खऱ्या अर्थानं कौतुक सगळ्यांचं करण मी. जे आयोजक एक संयोजक म्हणून आपण जे मेहनत घेतलीत ना त्या मेहनतीचं सार्थ झालं असं मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. कारण अतिशय चांगली स्पर्धा. प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा, शिस्तबद्ध, प्रत्येक संघाला शिस्तीचं पालन करायला लावलं आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा, व्यावसायिक समालोचक, व्यावसायिक पंच ही खऱ्या अर्थानं तुमची ओळख राहिली. आणि आज आणखीन एक महत्वाचे एक मोठं उदाहरण या स्पर्धेनं काय दिलं तर ते म्हणजेच फक्त 3 दिवसांचा कालावधी त्यामध्ये 8चा लॉट. आता काही ठिकाणी पाहतो आपण जत्रा असते 12-13 मॅचेस एका दिवसामध्ये आणि मग रजनी स्पर्धेमध्ये कित्येक वेळा नितेश सर आपण पाहतो पहिली मॅच 5 षटकांची असली की दुसरी मॅच 3 षटकांची असते. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि बॅट्समन सुद्धा पाठवून द्या. परंतु या स्पर्धेमध्ये तसं नाहीये. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा आयोजकांच्या वतीनं मग या ठिकाणी अरविंद दादा तांडेल असतील माजी सरपंच त्यांच्या संवेद आपण सुरज दादा तांडेल आणि त्यांचे सर्व सहकारी अर्थातच 5200 ब्लॅक अँड व्हाईट्स ग्रुप करळ
विशाल स्पोर्ट्स करल आणि करळ 11 करळ या सर्व ग्रामस्थ मंडळ करण आवर्जून नाव घेईन मी. या सगळ्यांचं कौतुक केलं जाईल. आज पहिलं वर्ष कोण म्हणेल या स्पर्धेला, तर प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट हा फिटनेसशी निगडीत खेळ आहे. तर फिटनेसच्या निगडीत जर आपल्याला गोष्ट करायचीच आहे तर ट्रेडमिल का नाही करावी. फक्त काही खेळाडूंना किंबहुना काही माणसांना वाटलं असेल की एका ट्रेडमिलनं समजा ट्रेडमिल कोणाला तरी ज्याचा जो मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू ठरणार आहे त्या खेळाडूच्या अर्थातच घरी ट्रेडमिल जाणार. पण नितेश सर ती ट्रेडमिल एकट्यासाठी नाहीये, त्याच्या सर्व फॅमिलीसाठी आहे. अहो 40 नाही तर 60 वर्षाचा माणूस सुद्धा ट्रेडमिलवर जाऊ शकतो, फक्त स्पीड मेंटेन करावा लागतो बस. त्या ठिकाणी ग्रीप आहे, ग्रीप पकडून चला चेंडू आपण चेंडूवाले कुठे आहेत त्या ठिकाणी या लगेच. चला या स्पीडअप करायचं आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेचं जे आयोजन आणि नियोजन आहे ना, चला बॉल बॉय लगेच या प्लीज. अप्रतिम आहे नितेश सर. आणि मी खूप माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा अशी स्पर्धा पाहिली. आयोजन करेन मी आणि सल्यूट करेन आयोजकाला, कारण ज्याप्रमाणे पहा प्रत्येक गोष्ट नीटनेटकेपणा. मॅन ऑफ द मॅच सगळीकडे असते, मॅन्डेटरी आहे, ते गरजेचंच आहे मॅन ऑफ द मॅच मोठी स्पर्धा असल्या. परंतु इथे फक्त मॅन ऑफ द मॅच नाहीये तर पूर्ण स्टॅग आहे. एक म्हणजे मी मागाशीच पाहिलं, वाचून बघायची सुद्धा गरज नाहीये. एक असिस्टंट बॅन आहे ज्याने तुम्ही वर्कआउट करू शकता, किंबहुना वॉर्मअप, फक्त वॉर्मअप नाही तर वर्कआउट सुद्धा करू शकता. हे पहिलं झालं. त्यानंतर मग एक प्रोटीन शेकर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जिमला गेलात. आणि त्यानंतर एक ग्रीप आहे जे आपले रिस्ट ग्रीप असते फोरआर्म्स, त्याच्यामध्ये आपण मजबूत करू शकता. एक स्पोर्ट्समॅन साठी ती खूप, क्रिकेटरसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमचे फोरआर्म स्ट्रॉंग असतील तर तुमचा ग्रीप सुद्धा स्ट्रॉंग होते, त्याच्यानी बॅटचा हँडल सुद्धा तुम्ही करू शकता. प्रत्येक गोष्ट विचार केला, या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी तुमच्याकडे बॅग सुद्धा आहे आणि ती बॅग घेऊन तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. किंबहुना हा संदेश आहे तुमच्या फिटनेससाठी. हा संदेश खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी सरपंच आपण पाहतोय अरविंद दादा तांडेल यांच्या माध्यमातून हा संदेश दिला जातोय की त्यांच्याकडे सुद्धा पहा ते फिट आहेत का नाही. आज त्यांच्या वयोमानाप्रमाणे आपण पहा, नाही तर आपल्याकडची पोरं मगाशी सुद्धा क्रिकेटमध्ये पाहिलं तुम्ही. येस, आपल्याकडची 2 धावा काढली 3 धावा काढली का पाणी 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 येऊ द्या इकडं. हे गोष्ट आणि गरजेचं आहे, अलीकडच्या काळामध्ये गरजेचं आहे. आपण पैसा किती कमवतो हे महत्वाचं नाहीये, पैसे कमवले पण त्यानंतर समजतं आपला डायबिटीज आहे, काही खायलाच नको. ह्या गोष्टी किती वेळा पाहिले. म्हणून तो अशा वेळी तुम्हाला फिटनेसशी निगडीत राहणं गरजेचं आहे. हा या स्पर्धेच्या वतीनं मित्रांनो संदेश दिला जातोय. आज ग्रामस्थ मंडळ करळ आणि त्याचबरोबर आमचे माजी सरपंच, एक डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच अरविंद दादा तांडेल यांच्या माध्यमातून हाच संदेश दिला जातोय की तुम्ही फिट राहा सर्व खेळाडूंना. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूनं किंबहुना इथं उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतोय की आपण आपल्या शरीराची काळजी नक्कीच घ्या, व्यसनापासून लांब राहा आणि फिट राहायचा प्रयत्न करा. नक्कीच सेकंड इनिंग माझी सुद्धा रजा होते, 3:05 झालेली आहेत. या स्पर्धेच्या वतीने मी सुद्धा इथून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. चला आपण आमच्या आज साथी समालोचक ज्यांनी फार छान या स्पर्धेला चांगली उंची देण्याचा प्रयत्न केला, आमचे देव डाकी सर, त्यांचा आपण विशेष सन्मान म्हणजेच समालोचक सन्मान आम्ही करणार आहोत. सो आज रात्रीमध्ये फार छान समालोचन झालं आणि खर तर देव डाके सरांचा अतिशय भारगच्च असा हा आवाज, क्रिस्टल क्लिअर कंठ, मराठी आणि मराठी सोबत त्यांच्याकडे असलेल्या क्रिकेटचा एक्सपिरियन्स, हा अनुभव मायक्रोफोनच्या माध्यमातून आपण ऐकला, अनुभवला. त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. जाऊया आपण क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमधनं नीरज राणावत सरांनी आमच्याकडे अपडेट केलंय, इशारा केलाय DRS साठी. पाहूया आपण दीपक बोराडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतील आणि जो प्रलंबित डिसिजन आहे इट्स ऑन होल्ड तो आपण लगेचच डिक्लेअर करणार आहोत. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते देव डाके सरांचा विशेष सन्मान, मराठी भाषेचे अतिशय उत्तम आपल्याच रायगड उरण भूमीतले आपले हक्काचे समालोचक, इट्स अ फेअर बॉल, आपल्या हक्काचे समालोचक देव डाके सरांचा आपण विशेष सन्मान करतोय. थँक्यू. पुन्हा एकदा तुमचं
योगदान या स्पर्धेमध्ये फार छान राहिलं. हाऊ इज दॅट इज द अपील. LBW हवाय तर पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट हिटिंग डिलिव्हरी असायला पाहिजे. जर का तिन्ही गोष्टी साधल्या तर मात्र पंच दंडित करतील. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट, त्यानंतर आपण पाहिलं पहिल्या बॉलवर खरं तर आपण अप्रतिम फटका, जबरदस्त स्ट्रोक. अगदी आपण पाहतो धावांना चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रन मशीन उतरली आहे. अजित मुंगाजी आणि अश्विन या दोन फलंदाजांच्या माध्यमातून सुरुवात फार छान करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. रणसंख्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 6 या आकड्यावर. पहिला चौकार आलाय. चौकारानं पुन्हा एकदा आपली दाहकता, आपली आक्रमकता, त्यांच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन, तो फेअरलेस अप्रोच, तो ॲटिट्यूड, तो इंटेंट, हँड आय हेड, सो कोऑर्डिनेशन, या सर्व काही गोष्टी पुनच्चा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्यांना थांबवेल का कुणाल? हा फुलटॉस चुकीची लाईन आहे. फिल्डर पोहोचतील का? ओहो, नो मॅट्स रिझन मध्ये बॉल होईल लँड. 1 बाउन्स ओव्हर द हेड. डिफेन्स जाईल बॉल सीमारेषा पार. डीप लॉंग ऑन क्लिअर करेल. पंचांनी घेतलाय खर तर DRS रिव्ह्यू बीमर. अगदी आपण पाहताय बीमर साठी घेतलेला हा रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून आपण पाहताय. ही पडताळणी, ही चाचपणी पाहायला मिळते. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बॉल आणि बॉलची पिचिंग लाईन आणि हा वेस्ट हाईटच्या वर बॉल रिलीज होत असताना कॅप्चर झालंय आणि आपण डिक्लेअर करतो इट्स नो बॉल. बीमर, इट्स नो बॉल and umpire will say the next ball would be free hit. स्पर्धा आहे आपली सुपर हिट. आपण पाहताय सरपंच चषक 2025 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये सर्वांचं मन, सर्वांना आकर्षित करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. डे 2 मध्ये रात्र दुसरी. फ्री हिट बॉल पिक केला, मिडल केला, फिल्डर आहेत. झेल तर अप्रतिम टिपलाय. या झेल साठी एकदा जोरदार त्याला. व्हॉट अ कमिटमेंट. क्रिकेटची समर्पकता, क्रिकेटची जिद्द, क्रिकेटचं साहस, क्रिकेटची चिकाटी आणि क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असायला हवं ते क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहिलं. फुल टॉस बॉल, फ्री हिटचा चेंडू. फलंदाज बाद नसणार आहे परंतु मिळतील धावा किती तर 1. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 12. चला फिल्डिंग सजवून घ्या. 3 वाजून गेलेत. आता काकड आरतीला सुरुवात होईल 4च्या ठोक्याला. $27 to win. 27 धावा काढायचे आहेत. कुणाल बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक त्यानं फेकलं. धावा आल्या 12-12. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील नवेदित नवीन गोलंदाज मार्को यान्सनचा उल्लेख केला रोशन पाटील सरांनी. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये 12 आले. आता 12 मध्ये अजूनही 15 धावा काढायच्या आहेत. मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, मॅच कुठपर्यंत जाईल, या षटकामध्ये किती धावा येतील, या षटकामध्ये फलंदाजांचा पवित्रा कसा असणार आहे, त्यांचा माइंडसेट काय म्हणेल, त्यांना कुठपर्यंत थांबवतील, या सर्व काही गोष्टी या षटकामध्ये पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फेरून मारलाय. अगदी आपण पाहतोय धाडसानं साहसानं फटका सजवलाय. अगदी आपण पाहिलं की विजयाची आस डोल्यामध्ये ठेवून फटका सजवला आणि आम्हालाच जिंकायचंय आणि आम्हीच जिंकू असंच काहीसं धाडस दाखवणारा फटका आलाय. अजून एक सुरुवातीलाच संयमला लगावलेला चौकार आणि चौकारानं रणसंख्या पोहोचेल ती 15-16 या आकड्यावर. 12-15 असं इक्वेशन होतं तर ते सोपं झालंय.
12-15 आता मात्र 11-11. 11 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं पुन्हा कमबॅक करून द्यावं लागेल. थोडी रिस्क घ्यावी लागेल. वाईड यॉर्क चेंडू फेकावे लागतील. गुडलिन स्पॉट वरनं बॉलला टर्न द्यावं लागेल. एखादी विकेट, चांगलं फिल्डिंगचं सेटअप तुम्हाला दाखवावं लागेल. थोडी रिस्क घेऊन जिद्दीनं पेटून उभं राहावं लागेल. धाडस दाखवावं लागेल. धाडस करा, कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत. टॅप केला बॉलला अंडर बॉक्स टाइप स्टाईलनं. बॉल गेला स्वीपर कव्हरला. फील्ड फॉरवर्ड आले. बॉलला उचलला, फेकला, एक धाव मिळणार. रणसंख्या 1 पुढे जाईल. 11-11 असं इक्वेशन होतं. 1 डॉट आला. 10-11 असं इक्वेशन राहिलं. त्याच्यानंतर ही 1 धाव आली आहे. त्याच्यानंतर 9-10 असं इक्वेशन आले. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या मनामध्ये विजयाचं स्वप्न आहे. डोळ्यात विजयाचे स्वप्न, मनात झुंजार आज घेऊन एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या समवेत जिंकण्यासाठी मात्र खेळ करत असताना दोन संघ आपण पाहतो एकमेकांवर कुरघोड्या करतायत. बॉलर तयार आहे. यावेळेला ड्राइव्ह केला बॉल. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केला. बॉल गेला डीप मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर फॉरवर्ड आले. चेंडूवरची नजर. बॉलला उचलला, फेकला. अगदी रॉकेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. साईश होते. साईशचं कॉन्ट्रीब्युशन विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा तुम्हाला फलंदाजी येत नाही, जेव्हा तुमच्याकडे चेंडू सुपूर्द केला जात नाही, तेव्हा ॲज अ फिल्डिंग युनिट म्हणून तुम्हाला फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स. हा सांघिक खेळ आहे. इथे तुम्हाला प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. पुन्हा एकदा फिरलेत. अक्रॉस द लाईनचे खेळ. अक्रॉस द लाईन आले. बॉल हुकलाय, मिस झालाय. अगदी बॅट आणि बॉल मध्ये कुठे संपर्क नव्हता. येईल डॉट बॉल. संयम न केलेली गोलंदाजी. 4.1 डॉट शेवटचा बॉल. उर्वरित इक्वेशन पुन्हा एकदा आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया. पुन्हा एकदा बसले. बॉलचा बॅटचा एज लागलाय की बॉल अंगाचा वेध घेतलाय. पाहूया आपण पंच काय इशारा देतील. दोन पंच आता पहा एकमेकांची चर्चा करतील. सल्ला मसलत करत असताना मात्र एक यथोचित निर्णय, एक ट्रान्सपरंट डिसिजन देतील. चला फिल्डिंग टीम कुठल्याही प्रकारे, बॅटिंग टीम कुठल्याही प्रकारे पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नका. शेवटचा सामना आहे. शेवटच्या मॅच मध्ये दोन्ही टीम्सना जिंकायचं आहे, ठाऊक आहे आम्हाला. परंतु अशा परिस्थितीमध्ये पंच यथोचित निर्णय देत असताना आम्हाला अपडेट करतायत नीरज राणावत सर. इट्स नॉट आउट. त्यांनी सांगितलं की आमच्या पार्टनर पंचांनी बघितलंय ना की आम्हाला फलंदाजांनी सांगितलंय. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. टीम जासी वेल दौडू नका प्लीज. मेक इट लिटिल फास्ट. टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासी त्यांच्या विरोधात बॉस फायटर प्रियांशु 11 अजनबी ओले. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही लढत आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना. जो जिंकेल तो थेट पोहोचेल सुपर 3 मध्ये विजयाच्या समीप. एका ट्रॉफीला गवसणी घालण्यासाठी पराभव आणि विजय यामधलं अंतर कापण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. द गेम इज स्टील ऑन फॉर बोथ द टीम्स. दोन्ही टीम्स मॅच मध्ये कधीही कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकतात. सामना हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मात्र आता मी म्हणेन 50-50 आहे. बॅलन्स इट्स इलेक्ट्रिफाइंग ॲटमॉस्फिअर ॲट दिस मोमेंट. श्री म्हैसेश्वर भव्य मैदान करलचं या मैदानावर शेवटचा सामना रंगत असताना आज आजची रात्र अनेक सामने आपल्याला क्लोज एन्काउंटर्स पाहायला मिळाले. अजून एक क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल का? 6 चेंडू 8 धावा. बॉलिंग करणारं युनिट गोलंदाज तन्मय आलाय बॉलिंग ट्रॅकवर. फर्स्ट बॉल गतिमान चेंडू. या बॉलला हॅमर केलाय. हॅमर केल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ॲज अ बाउंड्री रायडर स्क्वेअर लक रिजन मध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळाले. कुणालनं पकडला, चेंडूला फेकून दिलाय. एकदा मिळणार. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज.
आपण पाहताय सरपंच चषक 2025 रजनी क्रमांक 2. अजूनही 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 7 ते 8 पावलांचा छोटासा रनअप. फोरआर्म स्ट्रॉंग आहेत. क्विक रिफ्लेक्शन मात्र ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल बॅटिंग साठी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. अश्विनला हा बॉल सरळ सोडून दिला. पंचांनी अपडेट केलं. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अगदी जिथे आपण पाहताय की हा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला थोडा आत्मविश्वास देतोय. आता उर्वरित इक्वेशन 5 चेंडू आणि अजूनही 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना. आक्रमण करतील का? आक्रमण करण्याचा प्रयत्न. मागचा बॉल वाईट फेकला. त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. माझ्यामध्ये एक दमखम आहे. माझ्याकडे गुणवत्ता आहे. माझ्याकडे पोटेन्शियल आहे. माझ्याकडे कॅलिबर आहे आणि माझ्याकडे आहे क्रिकेटचा कॉन्फिडन्स. तो आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासानं धाडसानं गोलंदाजी करतोय. नाव आहे तन्मय ठाकूर. ओव्हर द विकेट. यावेळेला आक्रमण. झेल टिपला जाईल का? हो, टिपला झेल. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न आणि मॅच मध्ये खरे पाहताय एक रोलर कोस्टर मोमेंट. आणि पुढच्या आपण पाहताय टीम जासई या टीमचं कमालीचं कमबॅक. आता इक्वेशन आहे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चला अजित बाद झालेत आणि मागच्या मॅचचे हिरो प्रतीक ज्यांनी मोक्याच्या क्षणाला येऊन खरतर अगदी स्फोटक खेळ केला होता तो प्रतीक. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, अनुभवी खेळाडू, सिनियर मोस्ट खेळाडू. अगदी सिनियर मोस्ट खेळाडू मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इन ॲट नंबर 3 बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं बॉस फायटर प्रियांशु 11 अजनबी ओवले या टीमला धावा हव्यात. बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय करण्यासाठी 3 चेंडू 6 धावा, 3 गेंदे 6 रन, 3 balls to go and required 6 to win. मॅच अजूनही ऑन आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, मनातला उत्साह वाढवणारा सामना, अगदी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. ड्राइव्ह केलं बॉलला, फिल्डर आहे, जज करतील, झेल टिपतील. मॅच मध्ये अजून एक टर्न. कुणालनं पकडलेला हा झेल मॅच मध्ये पुनरागमन करून देतोय. 2 चेंडू 6 धावा. काय घडेल, काय बिघडेल. सध्या परिस्थिती कठीण होत असताना आता मॅच मात्र ऑन आहे फिल्डिंग टीम साठी. कमालीचं कमबॅक केलंय. सुपर्ब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट अटॅक. तन्मय ठाकूरचं करूया आपण कौतुक. गेम स्टील ऑन आहे दोन्ही टीम साठी. 2 चेंडू 6 धावांची गरज. कातरवेली अंगावर कोणीतरी मोरपीस फिरवावा आणि त्याचे अंगभर शहारे यावे इतका चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळतेय. अगदी आपण पाहतो उत्कंठा शिगेला पोहोचलीये. कोण जिंकेल? जिंकेल प्रियांशु 11 अजनबी ओले की पुन्हा एकदा पुनरागमन करेल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई? जासई की ओले, ओले की जासई? टिक टिक वाजते डोक्यात. पाहूया काय घडेल, काय बिघडेल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. मॅच 50-50 आहे. मॅच बॅलन्स आहे. कधी करवट उजवीकडे तर कधी डावीकडे. आलाय चौकार. ऍक्शन रिॲक्शन, हल्ला प्रति हल्ला, आघात प्रति आघात, विचार प्रति विचार. अगदी ज्या योजना आखल्या होत्या त्यावर प्रति योजनेनं आक्रमण केले. आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि बॅटिंग करणारी टीम
बॉस फायटर प्रियांशु 11 अजनबी ओवले या टीमला धावा हव्यात. 1 बॉल टू गो अँड रिक्वायर्ड ओनली 2 टू विन. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. जो जिंकेल तो धिंगाणा करेल, जो जिंकेल त्यांचे रसिक प्रेक्षक मैदानामध्ये आतमध्ये जातील, नाचतील, बागडतील आणि आनंदोत्सव साजरा करतील. कुणाला मिळणार ही संधी? टीम जासई की टीम ओवले? आपली स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच सन्मान्य श्री अरविंदजी तांडेल साहेब उभे आहेत. सरपंच चषक 2025 दुसरी रजनी आणि शेवटची ही मॅच. बक्षीस पात्र 1ला 2. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि रिव्हर्स स्वीप सक्सेसफुल. क्या